सो ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टिंग. सो ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टिंग आपण ओळखू नाही शकत कोण ट्रेडर आहे कोण इन्व्हेस्टर आहे. म्हणजे आपल्या स्वतःमध्ये पण आपण ओळखू नाही शकत की आपण ट्रेडर आहे की इन्व्हेस्टर आहे. आपण जेव्हा कुठल्याही इन्व्हेस्टरला आपण वगैरे जातो, एक इन्व्हेस्टर म्हणजे एका कंपनीमध्ये शेअर पार्टनर बनून जातो. तो कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतो तर ते फंडामेंटल बघतो. तर काय आजच्या टायमामध्ये कंपन्या एका महिन्यामध्ये पण डुबू शकतात. जे ब्ल्यू चिप्स आहे कंपन्या, ते आजच्या टायमाला कुठेच नसतात. कधी कधी सर्वायवर पण करायला अजून त्याला खूप कठीण गोष्टी जातात आहे. तर आपण असं नाही म्हणू शकत की इन्व्हेस्टर एक कंपनीमध्ये टाकला आणि तो एकदमच लॉंग टर्ममध्ये खूप हे प्रॉफिटेबल झाला या फिर तो वेल्थ क्रिएशन करतोय. तर तो जेवढ्या पण कंपनीमध्ये गेलं तर सर्व कंपनीमध्ये वेल्थ क्रिएशन होत नाही. काही कंपन्या चालतात तर काही कंपन्या लॉसमध्ये चालतात. तर त्याला कुठेतरी प्रॉफिटेबल होण्यासाठी एक टाईम पिरियड लागतो. आणि जर कंपनी जर लॉसमध्ये असतात तर त्याचा पोर्टफोलिओ पण त्याप्रमाणे निगेटिव्हमध्ये निघून जातो. तर एक इन्व्हेस्टर म्हणजे एक सांगू नाही शकत की आपण तो प्रॉफिटेबलच होऊ शकतो. आणि एक ट्रेडर लोकांना वाटतो की गॅमलिंग आहे तर की तो जुगार खेळतो. तसं नाही की तो जुगार खेळतो, तो एक रिस्क मॅनेजर आहे. तर तो रिस्क मॅनेजमेंट करून गोष्टी चालतो. त्याला जर वाटतं की बाबा हा ट्रेड सक्सेसफुल जाईल या ट्रेड वर जाईल खाली जाईल, जे पण मार्केटचा मूड वगैरे पकडून शकतो टायमासाठी, तर इज अ ट्रेडर, ही इज अ रिस्क मॅनेजर. तर ते ट्रेड असं असतं की एका सेकंडसाठी असतो तो, एका मिनिटसाठी असतो ते, पर डेमध्ये त्याला कॅल्क्युलेट करून तो रिस्क चालवायचा. तर इन्व्हेस्टरचं असं असतं की एका डेपेक्षा जास्त जे पण असतं तो लॉंग टर्म ट्रेडर बघायला गेलो असतो. आणि एक छोटा असतो तो शॉर्ट टर्म ट्रेडर बघायला जातो. त्याप्रमाणे आपण कोणाही आपण हे नाही बोलू शकत की बाबा इन्व्हेस्टर इज अ प्रॉफिटेबल या फिर ट्रेडर इज अ प्रॉफिटेबल. बट दोघांची एक मेंटॅलिटी असते की आपल्याला प्रॉफिट काढायचं आहे. तर वेल्थ क्रिएशनमधून पण प्रॉफिट काढू शकतो. तो तुमच्यात आहे की तुमच्यामध्ये जे मेहनत करू शकतो तर तुम्ही मेहनत करा. आणि तुम्हाला वाटते की तुमची एज आहे त्यामध्ये, तर तुम्ही त्यामध्ये एक एज गाठून तुम्हाला सुधारणा करत जावा आणि पुढे पुढे तुम्ही जात राहा. थँक्यू.